उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळोन चंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घडी गाडी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमद मोह पाशांतुनी असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकला चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता विरूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता राघवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम प्रज्ञापूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। गेल्या शनिवारी आपण अध्यात्म आणि जीवनविद्या यातील फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो। जीवनविद्या ही 3 अंगाने मार्गदर्शन करत असते। मानवी जीवनात 3 अंगाने, शरीराच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर आणि स्वरूपाच्या पातळीवर, म्हणजे शुद्ध जाणीच्या पातळीवर 3 पातळ्या आहेत। आणि प्रत्येक माणसाचं जीवन हे 3 पातळीवरनं चाललेलं असतं आणि त्यामुळे जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श जीवनविद्या करत असते। अध्यात्मविद्या ही स्वरूपाच्या अंगाने मार्गदर्शन करत असते। त्यामुळे नुसतं स्वरूप ज्ञानातून जीवन जगणं ही प्रात्यक्षिक जीवन जगताना शक्य होत नाही। समजून घ्या की जो घरदार सोडून जंगलात बसलेला आहे, ज्याला काही प्रपंच नाहीये, कुटुंब नाहीये, समाज नाहीये, त्याने नुसतं केवळ अध्यात्म ज्ञान धारण केलं की झालं, हे त्या एका व्यक्तीसाठी एक वेळ शक्य होऊ शकतं। पण प्रपंचात राहून संसार करता करता आपल्या जीवनाच्या ह्या 3 पातळ्या ज्या आहेत, शरीराच्या, मनाची आणि स्वरूपाची पातळी, या 3 पातळीच्या अंगाने जर जीवन जगायचं असेल तर हे जीवनविद्येचं ज्ञानाचं मार्गदर्शन
अधिक व्यापकतेने आपल्या लक्षात घेता येतं. म्हणून गेल्या वेळेला आपण सूक्ष्म भाग घेण्याचा प्रयत्न केला होता की इथे मी आणि माझं याच्यातून प्रत्येक माणसाचं जीवन चाललेलं आहे. आणि मी आणि माझं म्हणत असताना सर्वसाधारणपणे शरीराच्या अपेक्षेत आपण जीवन जगत असतो की शरीराच्या अपेक्षेत एकमेकाला ओळखणं आणि शरीराच्या अपेक्षेत सुख आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणं, याला आपण सर्वसाधारणपणे प्रपंच म्हणतो किंवा संसार म्हणतो, त्या अंगाने सर्वसाधारण माणसं जीवन जगत असतात. आणि त्या अंगाने जेव्हा ही सर्वसाधारणपणे माणसं जीवन जगत असतात, त्यामुळे जीवनाची सर्व अंगाला त्याचा स्पर्श होत नाही. आणि त्यामुळेच माणसाच्या मनात बऱ्याच वेळेला एक पोकळी निर्माण झालेली असते की त्याला काहीतरी कमी आहे आपल्या जीवनात असं वाटत असतं. हवेपण हे जीवनाला गती देते, लक्षात घ्या. हवेपण नसेल तर माणूस संसार करू शकत नाही, जीवन जगू शकत नाही. एखाद्या माणसाला काहीच नको आहे तर तो काय करेल? जीवन जगण्याचा अर्थ निघून जाईल. त्याला कळणार नाही आपल्याला काय करायचं, आपल्याला काहीच नको आहे. म्हणून हवेपणातून माणसाचं जीवन चालू होतं. अगदी लहान मूल जन्माला आलं त्याला दूध हवं, कळलं नाही तर दूध हवं असतं ना. त्याला कळलं नाही तर ते बरोबर पटकन आईने स्तनाकडे नेल्यानंतर लगेच ते चोखायला प्रयत्न करतं, कारण त्याला दूध हवं असतं. जर नसेल तर ते चुकणार नाही. त्यामुळे हवेपणातून जन्म होतो आणि हवेपणातून जीवन चालू असतं माणसाचं. पण त्या हवेपणाची जी मर्यादा आहे ती जेव्हा माणसाच्याकडनं ओलांडली जाते तर त्या वाट्याला दुःख निर्माण होतं. म्हणजे हवेपणा वाईट आहे असं नव्हे, पण बऱ्याच लोकांचं असा त्यामुळे भाव होतो आपल्याला काहीच नको आहे, आपल्याला हवेपणा काढून टाकायचं. तर हवेपणा काढणं म्हणजे जीवनाचा अर्थच घालून जातात. जीवनाला अर्थच नाही राहणार. माणसाला काहीच नको असं वाटलं तर जीवनाला अर्थ काय राहील? आणि त्यामुळे अगदी शरीराची जी रचना आहे ती हवेपणासाठी निर्माण झाली. भूक लागते म्हणजे कशासाठी? तहान लागते. भूक लागते म्हणजे काय असतं? हवं असतं. जर हवंच नसेल तर जीवनाला अर्थ नाही. तो माणूस काहीच नाही. पोट माणसाला का निर्माण झालं असं जीवनजन्मी प्रश्न. पोटासाठी माणूस काम करतो की काम करावं म्हणून पोट आहे? हा जो जीवनमधला प्रश्न आहे त्याच्यात रहस्य आहे की माणसाने काम करावं म्हणून निसर्गाने माणसाला पोट दिलं. नाही तर पोट नसतं तर भूकच लागली नसती कोणाला. काहीच नको तर काय कोणीच काय केलं ना. मूळ ही भूक ही हवेपणाचं मूळ आहे. भूकच लागली नाही म्हणून बघा एकदा आजारी माणसं भूक लागली नको मला काय नको माझी बेला चव नाही म्हणून त्याला उदास बसलेला असतो. बघा माणसं आजारी माणसं उदास का बसतात? काहीच लागत नाही. आपलं जिभेला चव नाही म्हणतो, भूक लागत नाही म्हणतो. मग अगदी बिचारा असा केविलवाणा असतो ना. आपण म्हणणार हे तरी खा ते तरी खा काही नको म्हणतो. मग काही नको तर मोठा पारमार्थिक झाला असं म्हणायला पाहिजे त्याला. पण तसं नसतं. आणि म्हणून जीवनविद्या ही जीवनाचा खरा अर्थ समजून सर्वांगाने मार्गदर्शन करते. हे त्याचा अर्थ खरं लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे मी आणि माझं हे हवेपणाचं प्रदर्शन आहे. हवेपणा आपल्याला कुठून कळतं? मला हे हवं, मला ते हवं, मला हे हवं ते हवं करतो ना. आता हे हवं एवढं मोठं होतं तर पैसे हवे. किती हवे? करोडो रुपये असले तरी हवेत. मग काय त्याला अर्थ नाही ना. म्हणजे हवेपणाचा कळस घातला. करोडो रुपये पडलेत घरात, नोटा बंडल पडलेले असतात आणि तो तरी
उगीच काही माणसं तो पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट भूक लागली, अन्न हवं, पण किती हवं? पोट भरेपर्यंत हवं. पोट भरलं तरी तो खातोय तर काय होईल? उलटी होते. मग लक्षात घ्या, म्हणजे निसर्गाने ते दाखवून दिलंय, जास्त हवेपणा केलास तर उलटी होईल. म्हणजे खुणा आहेत त्या खऱ्या, आपल्याला परमेश्वर दिलेल्या खुणा आहेत. लोक हवेपणा करते, शेवटी उलटी होते. म्हणून कोणतीही गोष्ट हवी हिला मर्यादा आहे, हे जीवनविद्या ठासून सांगते. मर्यादा ओलांडलीस तर मर्यादाचा अर्थ सांगतात, याद राख नाही तर मरशील. आणि म्हणून मी आणि माझं वाईट नाहीये, पण त्याची मर्यादा आपल्याला समजत नसल्यामुळे शरीराच्या लेवलला मी माझं येणारच. किती मोठा अध्यात्माचा अभ्यास केला आणि मी माझं गेलो असं म्हटलं तर तसं जीवन जगू शकत नाही माणूस. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. जीवनविद्या इथे हा जो सूक्ष्म भाग आहे तो फार महत्वाचा आहे, की आपल्याला मी माझं बाजूला केलं पाहिजे. बरोबर आहे, का बाजूला केलं पाहिजे? कोणत्या लेवलला? स्वरूप भावामध्ये जाशील तर मी माझं दूर झालं पाहिजे. मनाच्या लेवलला तिथे मी आणि माझा थोडासा अंश असतो, आणि शरीराच्या लेवलला मी माझा अधिक हवं असतं. 3 लेवल आहेत. म्हणजे शरीराच्या अपेक्षेत आपल्याला ज्या सुखसोयी हव्यात, अन्न हवं, पाणी हवं, किंवा शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम हवा, हे सगळं हवा म्हणतो ना आपण, हे सगळं हवं. म्हणजे खेळायला हवं, आता खेळायला होता, अभ्यास करायला तो पण हवा. नाहीतर काय आमचा तो हा मस्त म्हणा, बघा त्यांनी सांगितलं नुसतं खेळायला हवं म्हणतो. ऐकतो तो बरोबर, माहिती आहे ना. आणि तेवढं पक्क माहिती आहे, प्रत्येक जण आपलं सोयीचं ऐकतो, काय हवं काय नको. अभ्यास पण करायला हवा. म्हणजे प्रत्येक गोष्ट हवी आहे, आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, ती हवीच. पण त्याच्या मर्यादा आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत, हा महत्वाचा भाग आहे. म्हणून शरीराच्या लेवलला आपण कसं वागलं पाहिजे. आता शरीराच्या लेवलला म्हणजे स्थूल अंग म्हटलं आपण जीवनाचं, की एकमेकाकडे आपण पाहतो, एकमेकाला ओळखतो, हे शरीराच्या अपेक्षेत आहे. आता इथे शरीराच्या अपेक्षा ज्यावेळेस प्रपंचामध्ये सर्वसाधारणपणे आपण एकमेकाशी बोलतो, त्यावेळेला तुम्ही म्हणाल आम्ही आत्मस्वरूपाच्या भावात राहणार आणि मग वागणार नाही. इथे ती लेवल आपल्याला समजून घेता आली पाहिजे. म्हणून प्रपंच हा जनात आणि परमार्थ हा मनात, असं जीवन जर सांगते त्याचा अर्थ आहे तो. मनामध्ये मी आणि माझं उरता कामा नये, पण जनामध्ये मी आणि माझं हे काही मर्यादेत आपल्याला ठेवावंच लागतं, नाही तर ते राहू शकत नाही. तुम्ही म्हणाल जर नुसतं आम्ही अध्यात्माचा अभ्यास करतो, स्वरूपच आहे या भावात राहतो, मग तुम्हाला प्रपंच करता येणार नाही, काम करता येणार नाही. लक्षात घ्या. पैसे घ्यायचे की न घ्यायचे? अरे काम केलं तर हवं नको म्हटलं, पगार कसायला पाहिजे? लक्षात घ्या. म्हणजे जे आहे हवं तर हवं, पगार हवा. आता पोटा पाण्यासाठी तुम्हाला पैसे हवेत. धंदा करणाऱ्या माणसाला प्रॉफिट नाही कमवायचं. एका धर्मामध्ये असं सांगतात व्याज नाही घ्यायचं, बरोबर आहे. व्याजामुळे लोकांचे हाल होतात वगैरे. पण बँकवाल्याने व्याजच नाही घ्यायचं म्हटलं तर काय व्हायचं? बँकेने व्याजावर तर जीवन चाललंय बँकेचं. बँकेने व्याज लावायचं बंद केलं तर बँक दिवाळखोरीत गेली. लोक देतील तेव्हा देतील पैसे, असं होतं ना. म्हणजे कुठे कुठे कसली मर्यादा कशी लावायची, कुठे कसं वागायचं, हे नियम आपल्याला शरीराच्या लेवलला पाहताना लक्षात घेता आले पाहिजे. हे शरीराचे जे नियम आहेत आणि शरीराच्या अपेक्षेत आपण एकमेकाकडे पाहतो, त्यावेळेला इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, की प्रत्येकजण शरीराच्या लेवलने ज्यावेळेला एकमेकाकडे पाहतं तेव्हा रूपाच्या अपेक्षेत पाहत असतात. आता रूपाच्या अपेक्षेत पाहताना जर रूपाच्या अपेक्षेत आपल्या मनामध्ये चांगले वाईट भावना निर्माण होतात. अमुक एका धर्माचा माणूस आपल्याला आवडत नाही, तर मग धर्माचा आवडत नाही, अमुक असा माणूस मला आवडत नाही. बऱ्याच लोकांची कल्पना असतात, अरे दाढी मिशीवाला माणूस बरोबर नाही, असं म्हणतो. दाढी मिशीवाला पण माणूस चांगला असतो आणि दाढी मिशीवाला नसलेला माणूस पण चांगला असतो. मुचमुंडा म्हणून पिक्चर मुचमुंडा आहे म्हणतात ना. एखाद्या माणसाला मुशीवाली माणसं आवडतात, कसला मुचमुंडा आहे म्हणतात. म्हणजे
बघण्याची जी दृष्टी असते ती आपण आपल्या कल्पनेतून करतो आणि त्यातून भेदभाव करतो. इथे समत्वानेच पाहता आलं पाहिजे. आता बघा, हे स्वरूपातून शरीर निर्माण झालंय. हे प्रत्येकाचं शरीर म्हणजे पंचमहातत्वाचं आहे. तिथे समत्व आहे. सगळं पंचमहातत्वातून त्याचं जीवन चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे ते कसंही गोरा आहे, काळा आहे, पिवळा आहे, कसं आहे, डोळे बारीक आहेत, डोळे मोठे आहेत, अगदी सगळं नाक चाफेकडीच पाहिजे असं तुमची कल्पना. चाफेकडी नाक असू शकत नाही खरं सांगायचं. आणि कमळासारखे डोळे, अरे कमळासारखे डोळे म्हटलं तर केवढा मोठा प्रॉब्लेम. कवी कल्पना असतात, कल्पनेतून सगळे सुंदर डोळे कमळासारखे. कमळासारखे म्हणजे काय काय कसा आकार असेल ते बघा डोळ्याचा. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो छान आहे छान आहे, पण ते कधी कधी ते कल्पना असतात. म्हणून प्रत्येकाकडे पाहताना शरीर हे परमेश्वरातून निर्माण झाले असल्यामुळे ती परमेश्वराची कलाकृती आहे. त्या कलाकृतीला मान हा आपण दिलाच पाहिजे. ही भावना आपल्याला बसली पाहिजे. लक्षात घ्या पायाची दृष्टी कशी. मी माझं ह्याच्यातून आपण पुढे जायचंय म्हणून पहिलं हे लक्षात घ्या शरीराच्या लेवलला, की शरीराच्या लेवलला प्रत्येकाचा आदर, प्रत्येकाचा सन्मान. आपण शरीराच्या लेवलला आदर सन्मान हा एखादा माणूस खूप श्रीमंत आहे, आपण त्याला मान देतो. खूप श्रीमंत तो चांगला गुणाने वाईट गुणाने बघत नाही. खूप पैशाला लगेच त्याला मान देतो. शेठ म्हणतात ना, की शेठ म्हणतात म्हणजे काय, तो पूर्वी जर गरीब असेल तर त्याला हडतूड करत असतील, पण तोच पैशावाला झाला की परत त्याला मान पण देतात. म्हणजे मान कोणाला असतो, पैशाला मान देतात लोक, त्या शरीराला मान देत नाही. पण शरीर हे त्याहून अधिक श्रेष्ठ आहे. आणि म्हणून प्रत्येक शरीराकडे पाहताना समत्वाने पाहिलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात. शरीराच्या पातळीवर पाहताना शरीराच्या ठिकाणीच ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आहेत. म्हणजे शरीर स्थूलंगाने पंचमहातत्व, तिथेच मन आहे, मन नावाचं तत्व, आणि त्या मनाच्याच ठिकाणी त्याचं मूळ म्हणजे स्वरूप आहे. तीन स्वरूप म्हणजे शुद्ध जाणी, दिव्य जाणी म्हणजे मूळ. हे तिन्ही शरीराकडे पाहिलं की ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून. म्हणून शरीर ही सुंदर व्यवस्था आहे असं जीवनविद्या सांगते. कोणाची व्यवस्था, त्या परमेश्वरी शक्तीतून निर्माण झालेली व्यवस्था आहे. कोणाची व्यवस्था आहे, ह्या मन नावाच्या तत्वासाठी मांडलेली व्यवस्था आहे. शरीराचं सगळं कार्य मनाच्या द्वारे चालतं. म्हणजे आपण पाहतो, हे पाहतं कोण, मन पाहतं. वेगळ्या अंगाने समजून घ्यायला लागतं. मन पाहतं, मन ऐकतं, मन बोलतं. माझ्या मनात विचार आले असं आपण म्हणतो. आता माझ्या मनात विचार म्हणजे हा माझं म्हणणारा कोण, लक्षात घ्या. माझं मन म्हणजे मनाच्या मागे आणखी कोण आहे, माझं शरीर, माझं मन असं जेव्हा आपण म्हणतो तर मनाच्या मागे कोण आहे, तो माझ्या मनाच्या मागे जो आहे ना तो ते स्वरूप आहे. तिन्ही गोष्टी आपल्याकडे असतात. म्हणून इथे मनाच्या लेवलला ज्यावेळेला आपण पाहत असतो त्या मनाच्या लेवलला आपल्याकडे जे अनिष्ट विचार करण्याची पद्धत आहे ती आपल्या बाजूने दूर झाली पाहिजे. सगळं जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार, असं ज्यावेळेला तो सिद्धांत मांडला गेला त्यावेळेला विचारांकडे लक्ष द्या असं प्रत्येकाला पै महाराजांनी सांगायचंय की त्यांनी प्रत्येक ग्रंथात मांडून ठेवलंय की विचाराकडे तुम्ही जरी लक्ष नाही दिलं तरी विचार तुमचा विचार करत असतात ते विसरू नका. म्हणून आपले विचार चांगलेच असले पाहिजे. इतरांबद्दल सुद्धा विचार करताना, आपल्या स्वतःबद्दल विचार करताना विचारातून सगळं जीवन घडत असतं. म्हणून मनाच्या लेवलला जेव्हा आपण विचारांचं शास्त्र येतं, आणि विचारांचं शास्त्र म्हणत असताना ते बहिर्मन, अंतर्मन हे सगळं शास्त्र मांडलं गेलंय. अध्यात्मविद्यामध्ये बहिर्मन आणि अंतर्मन ह्या अंगाने विषय मांडला गेलेला नाही. फरक लक्षात घ्या की इथे अंतर्मन बहिर्मन सांगत असताना आपल्या भावना, धारणा, कल्पना, मीपणा, चांगलं वाईटपणा सगळं जे आहे ते आपल्या अंतर्मनात असतं. आणि त्याप्रमाणे माणूस वागत असतो. म्हणजे माणसाच्या मनावर जे जे संस्कार होतात बहिर्मनावर, आणि जे संस्कार बहिर्मनातून अंतर्मनात झिरपतात त्याप्रमाणे माणूस वागत असतो. म्हणून माणूस चांगला किंवा वाईट हे त्याच्या अंतर्मनाचं दर्शन असतं. लक्षात घ्या. माणूस चांगला बोलतो ते त्याच्या अंतर्मनाचं दर्शन आहे.
माणूस विचित्र वागतो, वाईट वागतो असं जेव्हा आपण म्हणतो तर ते त्याच्या अंतर्मनामध्ये असलेल्या वाईट संस्कारांचं दर्शन आहे. म्हणून रावण तसं पाहायला गेलं तर तपस्वी होता, शूर होता, सर्व काही होतं रावणाला. रावणाला वाईट असं काही होतं का? होतं. फक्त एकच होतं, त्यावेळेस प्रचंड अहंकार होता. त्या अहंकारातून त्याने आपलं जे वागणं आहे ते बिघडवलं. रावण आणि राममध्ये फरक काय होता? रामामध्ये अहंकार नव्हता आणि रावणामध्ये अहंकार प्रचंड होता. हाच मोठा फरक आहे. म्हणून ज्याच्या मनामध्ये अहंकार प्रचंड असतो तो रावण असतो आणि ज्याचा अहंकार कमी कमी व्हायला लागला तिथे राम प्रकट होतो. हा महत्वाचा मुद्दा. म्हणून माणूस वाईट नसतो. म्हणजे मुळात शरीरही वाईट नाही, त्यामागे असलेलं मन वाईट नाही, पण वाईट काय असतं? त्यावर होणारे संस्कार. म्हणून संस्कारांकडे लक्ष द्या असं जीवन सांगते. लहानपणापासून मुलांवर संस्कार त्याच्यावर कसे चांगले होतील, तो चांगला माणूस बनला पाहिजे. लक्षात घ्या. आपण त्याला इंजिनियर बन, डॉक्टर बन, म्हणजे खूप पैसे मिळतील आणि तू खूप श्रीमंत होशील आणि असं जे सांगितलं जातं तिथे त्याऐवजी तू चांगला माणूस हो आणि चांगला डॉक्टर हो, चांगला वकील हो, चांगला इंजिनियर हो. चांगला म्हणजे सर्वांना उपयुक्त असलेला. फक्त स्वतःलाच पैसे मिळाले पाहिजेत, स्वतःच्याच अंगाने विचार केला तर तो चांगला माणूस नसतो. स्वतःच पुरती पाळणारा माणूस हा रावण आणि सर्वांचा विचार करतो तो राम. महत्वाचं मुद्दा लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला राम व्हायचं की रावण व्हायचं हे ज्याचं तरी ठरवायचं असतं. कारण ती बुद्धी परत माणसाला मिळालेली. म्हणजे सगळं ह्या शरीरात ठासून भरलेलं आहे. परत बघा. म्हणून शरीराला अगदी परमार्थाच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली जे हीन पातळीवर नेलंय की तो अगदी वाटेल तर वाईट त्याच्याबद्दल म्हटलं गेलेलं आहे. ते म्हणजे खरं म्हणजे आपण दिव्यत्वाला ठेवलेलं नाव आहे. म्हणजे दिव्यत्वाला आपण नावं ठेवतो आणि त्यामुळे आपलंच आपण बिघडवून टाकतो. पण जीवन जर ठासून झालं की शरीर साक्षात परमेश्वर, की शरीर दिव्य स्वरूप आहे, की ते दिव्य चैतन्य स्वरूपच शरीर रूपानं आणि ती वस्तुस्थिती आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवी बरू विठ्ठलू सकळ. म्हणजे शून्य म्हणजे अतिसूक्ष्म, स्थावर म्हणजे अचल, जंगम म्हणजे चालणार. हे तिन्ही गोष्टीमध्ये हा विठ्ठल व्यापून आहे. त्याच्याशिवाय ह्या तिन्ही गोष्टी असूच शकत नाही. चैतन्य सर्वत्र आहे असं आपण जे म्हणतो ते सर्व खल्विदम ब्रह्म म्हणतो. त्याचा अर्थ तो आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये ही ईश्वरी शक्ती व्यापून आहे. आणि त्यामुळे आपल्याला सर्वत्र हे चैतन्य कसं भरून राहिलेलं आहे. अगदी शरीर रूपाने जे जे स्थूल रूपाने जे जे दिसतं ही परमेश्वराची सुंदर अशी कलाकृती आहे. आणि त्या कलाकृतीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. ते जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्या जीवनाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा सुंदर होतो. म्हणून जग सत्य नित्य नित्य नूतन आहे. म्हणजे दृश्य लक्षात घ्या. जग म्हणजे दृश्य जगत. जे जे दिसतं ते सुद्धा सुंदर आहे, नित्य नूतन आहे. त्याला नाव ठेवू नका की त्याच्यापासून डोळे बंद करला की मी अध्यात्म करेन आणि त्याच्यावर तोंड फिरवेन, असंही त्याचा अर्थ नव्हे. आपल्याला सर्वांना सहित जे 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 दृश्य जगत आहे तेही दिव्य आहे. आणि त्याला पाहणारा जो दृष्टा आहे, गेल्या वेळा आपण दृष्टा आणि दृश्य अंगाने जे सांगितलं तर दृष्टा दिव्यच आहे आणि दृष्टाच दृश्य झालेला आहे. पाणीच बर्फ होतं त्यावेळेला काय असतं? म्हणून बर्फ थंड असतो म्हणजे वाईट आहे आणि पाणी बरं आहे म्हणजे चांगलं आहे. हे आपल्या शरीराच्या व्यवस्थेच्या अंगाने आपण योग्य अयोग्य म्हणून पाहू शकतो. पण बर्फही आणि पाणी याच्यात फरक फक्त टेम्परेचरचा म्हणजे तापमानाचा असतो. आणि तापमानाच्या फरकामुळे ती स्थिती त्या पाण्याची असते. एवढं कळलं की सर्व पाणीच आहे. तापमान वाढलं की ते बर्फाचं पाणी होतं. तसं प्रत्येक माणूस म्हटल्यानंतर ते दिव्य स्वरूपाचंच रूप आहे. पण येतं तिथे मानवी मनावर जे कुसंस्कार होतात आणि कुसंस्कारातून अहंकार इतका प्रचंड वाढला जातो, त्याच्यातून इतरांकडे पाहण्याची दृष्टी दूषित होते. इतरांचा अपमान केला जातो, इतरांचं बद्दल वाईट बोललं जातं. असं ज्या व्यक्तीकडनं होतं
त्यावेळेला ती ईश्वरी शक्ती असून सुद्धा तिची ती पातळी अगदी अगदी खालच्या पातळीवर ती व्यक्ती गेली आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला करुणाच असायला हवी. लक्षात घ्या, त्याने सुधारलं पाहिजे, त्याचं भलं झालं पाहिजे हा विचार आपल्याला आपल्याकडे असला पाहिजे. त्याचं वाईट झालं पाहिजे असा विचार करता कामा नये. आणि त्यामुळे इथे दृष्टी कशी असली पाहिजे ते लक्षात घ्या. म्हणून इथे ज्ञानेश्वर ज्यावेळेला आपलं पसायदानामध्ये मागतात की सर्व खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो. आणि सुंदर सांगितलं, आता विश्वात्मक देवेने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे वक्रदृष्टी, म्हणजे अनिष्ट प्रवृत्ती, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म, त्यानं सत्कर्माची आवड निर्माण व्हावी, त्या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, की प्रत्येकाला एकमेकाबद्दल आपलेपणा निर्माण झाला पाहिजे. मैत्र म्हणजे आपलेपणा. तिथे मित्र आणि मैत्रामध्ये हा फरक आहे. मैत्र म्हणजे आतून सर्वांचं भलं व्हावं ही जी प्रेरणा आपल्याला निर्माण होते. आपलेपणाने आपण सर्वांकडे, मग तो आपल्या मनासारखा वागला तरी आपला, आणि मनाची वागला तरी आपलाच असतो. मनाची जाता आपला नाही असं म्हणतो ना आपण, ते नाही. तिथे समत्व दृष्टी असली पाहिजे. आणि त्याच्यातून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला हे मागणं मागितलंय असं व्हावं का, कारण असं होत नाही म्हणून. असं झालं असतं तर कशाला मागितलं असतं. त्यावेळेला असंच होतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली जे मागावं का लागलं, त्यावेळेला लोकांनी त्यांनाही छळलेलं आहे, त्यांनाही परत त्रास दिलेला लोकांनी. पण त्यांच्या मागे मात्र करुणा त्यांच्याकडे होती. आणि म्हणून शरीराच्या लेवलला पाहताना आणि मनाच्या लेवलला पाहताना, दोन्ही लेवलला पाहताना, तिसरी लेवल म्हणजे स्वरूप भाव. म्हणून त्यावेळेला आपण गेल्या वेळेला एक सांगितलं होतं की मी म्हणायचंच नाही, मग आहे कोण, तर ही शक्ती आहे. ही जी शक्ती आहे ही ह्या शरीरातून कार्यरत आहे. हे सतत आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे. आता हे सतत आपल्या स्मरणात कसं ठेवायचं, मग त्यासाठी आपण त्या शक्तीला नाव दिलं. विठ्ठल, कोणाला विठ्ठल नामस्मरण करायला आवडतं, कोणाला राम राम नामस्मरण करायला आवडतं, कोणाला ओम नामस्मरण करायला आवडतं, कोणाला सद्गुरूंच्या भक्तीतून सद्गुरूंचं स्मरण करावं असं वाटतं. कोणतंही नामस्मरण करा, पण जिथे आहे हे आपल्या ठिकाणी सतत जे आहे ते स्वरूप आहे तिथे लक्ष आलं पाहिजे. आणि ते लक्षात घेऊन जीवन जगता आलं पाहिजे. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते, सच्चित सुखात्म्या तुझे, देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे, तो तू स्वय ना तुझे. आहे आपण मी पणारहित ते, लक्षी मुळीची कुणा, दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे, हो तू तुझा देखणा. म्हणजे किती सुंदर असं सांगितलं. जिथे मी आपण म्हणतो, मी हा शब्द जिथे आपल्याकडे स्फुरतो, मी हा शब्द उठे, जिथे कुठून उठतो, लक्ष घ्या, कुठून उठतो कळत नाही, कुठून उठतो. मी म्हणताना बघा छातीकडे हात दाखवतो, मी कुठे आहे तर छातीकडे हात दाखवतो, पण छातीकडे मी नसतोच. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते स्वरूपातून ते उठतं. आणि स्वरूप दिसत नाही म्हणून सांगता येत नाही कुठे. लक्षात घ्या, मी कुठे दाखवता येत नाही का, कारण स्वरूपच नाही दाखवता येणार तर कसं आहे, दिसणारच नाही स्वरूप, कारण हा दृष्टा, स्वरूप म्हणजे परत दृष्टा आहे. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते, सच्चित सुखात्म्या ते. ते स्वरूप कसं आहे, सच्चितानंद सुख, सच्चित सुखात्मा. म्हणजे हा जो मी म्हणतो त्याला मी कळत नाही, दिसत नाही, मीला मी दिसत नाही, मीला मी कळत नाही, मी कोण आहे. तर सद्गुरू मार्गदर्शन करे, तेच ते स्वरूप आहे, तेच तू आहे. सत्तत्वम असी तत्, ते जे म्हणतोयस ना परमेश्वर म्हणून शोधतोय ना, ते तुझं तिथेच आहे जिथे स्वरूप होतं. म्हणून सच्चित सुखात्म्या तुझे, देहादी जड, देह आणि इतर सर्व दृश्य जगत. देहादी जड म्हणजे दृश्य जगत, देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे. आणि हे सगळं जे दृश्य जगत कुठून स्फुरलं आहे ते तू आहेस, म्हणजे दृष्ट आहेस.
बघा कुठे कुठे पाहायचं ते मी सांगतो. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना दुजे. दुसरं कोण नाही, तूच आहेस. तुझा म्हणजे कोण? दृष्टा तू आहेस. दृष्टा डोक्यात भरून घ्यायला पाहिजे. दृष्टा म्हणजे पाहणारा. हा पाहणारा आहे, हा पाहणारा आहे. हे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे, खरं स्वरूप स्मरण आहे. सतत आपल्या मनामध्ये हा विचार असला पाहिजे. हे शिकायचं कोणी? बहिर्मनाने समजून घ्यायचं, अंतर्मनात मुरवायचं. त्याला म्हणतात साधना. मनाच्या लेवललाच हे करावं लागतं. स्वरूपाच्या लेवलला पोहोचू शकत नाही आणि स्वरूप हे समजू शकत नाही. मनाला समजून घ्यायचंय की इथे हे जे सगळं दृश्य जगत आहे, हे दृश्य जगत जेथून निर्माण झालंय तेथून मीच स्फुरण होते. म्हणजे आपल्या देहातून मीच स्फुरण होत नाहीये, ते स्वरूपातून मी येतं आणि ह्या दृश्य जगताच्या अपेक्षेत ते प्रगट होतं. कळलं? म्हणून देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना दुजे. म्हणजे ह्याला ओळखायचं कसं बरं? आहे, आपण आहोत असं जे आपल्याला वाटतं ना, जे मी म्हणतो ना ते आहे. मी भाव आपल्या लक्षात घ्या. आहे, आपण आहोत हा आपला सतत भाव असतो. आहे आपण मीपणा रहित ते. इथे मीपणा नको, मी माझा नाही ठेवायचं. इथे फक्त त्या स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल ते जे आहे ते आहेनेच अनुभवायचं. दुसरं कोणी अनुभवायचं नाही. ते दुसरं कोणीच नाहीये. आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची खुणा. हे मुळाची मूळ आहे. काय ते आपलं स्वरूप आपण म्हणतो मूळ आहे, मनाचं मूळ असं जे म्हणतो की सर्व विश्वाचं मूळ जेथून हे सर्व निर्माण झालंय तिथेच आहे 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 म्हणून आहे. आणि ते प्रगट झालं की हवं आहे म्हणतो आपण. कळलं? आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची गण. आणि ते लक्षीची मूळ खेळणं की दृश्य म्हणजे जे दिसतं ते, आणि अदृश्य म्हणजे विचार जगत. दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात. दृश्य गिळवणी तन्मयपणे. हे दोन्ही गिळून टाक म्हणजे त्याच्यात गुंतू नकोस. दृश्य जगत आहे, सुंदर आहे, भलं होते. अदृश्य जगत आहे म्हणजे विचार स्फुरतात, असू देत, ठीक आहे. त्या दोघांनाही बाजूला करता येतं. त्याला गिळून टाक म्हटलं. गिळून टाक म्हणजे गुंतूच नकोस. आलं की गिळलंस की काही नाही माहिती. कळलं? दृश्य गिळून तन्मयपणे. कसा हो? तन्मयपणे कसा हो? तू स्वतःला पाहण्यात मग्न होऊन जा. जे आहे त्याचा अनुभव. पाहण्यात म्हणजे अनुभव, पाहता येणार नाही, अनुभव. आहेस, आहे 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 आहेचा अनुभव घ्यायला लागला की तो स्वरूप ज्ञान तिथे तयार होतं. आहे आपण मीपणा रहित लक्षी मुळीची खुणा. दृश्य गिळवणी तन्मयपणे हो तू तुझा देखणा. देखणा म्हणजे कोण? दृष्टा. म्हणजे हा दृष्टा भाव किती महत्वाचा आहे. आणि दृष्टा भावातून सद्गुरू पै माऊलीने सर्वात सोपं सांगितलं. काय सांगितलं? अरे पाहणारा आहे ना तोच तू. तत्वमसी म्हणजे कळत नाही. तो तू एकच आहे, कळत नाही. ब्रह्म सर्व खरं ब्रह्म नाही कळणार. सर्व कसं कळणार? पण पाहणारा कळतो की नाही? मी पाहतो हे मला कळतं. त्याला मीची जोड काढ. मीला बाजूला काढ, पाहणाऱ्याला पहा. मी म्हटलं की तो बाजूला गेला की तो पाहणारा जो आहे दृष्टा भाव तो. आणि त्यामुळे विठ्ठल उठला कोण गेला सांग. विठ्ठला उठलं कोण? ते शरीराला उठवणारा विठ्ठल आणि शरीराला झोपवणारा कोण? विठ्ठल. आणि शरीराला रामराम म्हणवणारा कोण? सोडून गेला बाजूला. चल बाजूला झाला. माणसं उगीच घाबरतात. मी म्हटलं की भीती वाटते. विठ्ठल म्हटलं की भीतीच वाटणार. पाहिजे तेव्हा राहशील ना तर जाईल. पाहिजे तेव्हा कपडे बदल, काही हरकत नाही. शरीर बदलतं तर कपडे बदलायचे, शरीर बदलायचं. म्हणून हा जो भाव आहे हा स्वरूप भाव आहे. म्हणजे बघा 3 पातळ्या आहेत. विचार जगत, दृश्य जगत आणि ह्या दोघांची निर्मिती जिथून होते ते स्वरूप जगत. ज्या ज्या पातळीवर आपण असतो त्या त्या पातळीवर आपल्याला स्वरूप भावातून वागावं लागतं. शरीराच्या पातळीवर ज्यावेळेला आपण असतो सर्वांशी संबंधित जोडतो. तुम्ही लग्न समारंभात गेलाय आणि लग्न समारंभाला गेलात आणि मग तिथे सर्वांशी हसून खेळून राहिलं पाहिजे ना. चांगले कपडे घालून जातो आपण, चांगली गोष्ट असते, प्रथा आहे म्हणून.
दागिने असतील तर आपण हल्ली खोटे दागिने पण छान छान मिळतात ते पण घालून जातो. मिरवण्याचा एक दिवस असतो ना तो लग्न. सगळ्यांना एकेकाला एक हाऊस असते. कोण काय काय नको नको ते नट्टापट्टा करतात. भरपूर सलूनमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून येतात. का? की ही जी भावना आपल्याकडे जी आहे ना की मी छान दिसलं पाहिजे बघा. आणि छान दिसणं ही भावना खूप चांगली. पण छान म्हणजे शरीराच्या पुरती छान नव्हे, मनाने पण मी छान असलं पाहिजे आणि स्वरूपाच्या अंगाने पण छान असलं पाहिजे. इथे छान म्हणजे नुसतं मी खूप नट्टापट्टा केला आणि विचित्र वागलो तर काय कोण तुमच्या जवळच येणार नाही. ते वेडेवाकडे बोलताय, कोणालाही काहीतरी बोलताय, अपमान करताय तर कोण म्हणतील नको बाबा तू जाती ते लांब राहिलेला बरं. पण जो शांतपणे सर्वांची हसून करून नम्रपणे राहतो त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. हे लक्षात ठेवा. म्हणून शांत राहिलं पाहिजे पण मनात सुद्धा सर्वांच्या भल्याचा विचार असला पाहिजे. तिन्ही पातळी म्हणून 3 पातळ्या आहेत आपल्याकडे. शरीराच्या अपेक्षेत तुम्ही छान राहा. शरीर सुदृढ पाहिजे, सशक्त पाहिजे, आरोग्यशील पाहिजे, कार्यक्षम पाहिजे. 4 गोष्टी तिथे महत्वाच्या आहेत. आजारी माणूस असेल तर तो छान राहू शकणार का? नाही. पोटात दुखतंय आणि हसत राहील असं होईल का? एकसारखं पोटावर हात ठेवून बसलेला असेल कोणालाही कळतं काहीतरी दुखतंय त्याचं, कारण असं वाटतं ना, कारण त्याचा चेहराच विचाराचा उदास असतो. म्हणून ह्या 4ही गोष्टी असल्यामुळे म्हणून तिथे शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे शरीर छान दिसलं म्हणजे चांगले कपडे घातले आपल्या कुवतीनुसार, असं नाही. नाही तर अंबानीच्या बायकोने लाखोचे हार घातलेल्या हिऱ्याचे आपण घालायचे नको तर हवेपणा नको. अंबानीची बायको करते पार ती अंबानी आहे. तुम्हाला तुमची लेवल काय आहे त्या पातळीवर तुम्ही छान राहिलं पाहिजे एवढंच कळलं पाहिजे. दुसऱ्याशी कम्पेअर करायला जायचं नाही. मग इथे सांगते ते कम्पेअर हवेपणातून कम्पॅरिझन होते. तुलना नाही करायची. तुलना ही आपलीच आपल्याशी करायची. आपण काल जे चांगले वागतो त्याच्याहून अधिक चांगलं वागायला पाहिजे ही तुलना. दुसराच वाईट वागतो आणि मी चांगला वागतो, मी कशाला चांगला वागतो, मी पण वाईट वागणार असं जर एखादा माणूस म्हणत असेल तर त्याचं चुकीचं होतं. मग त्याची पातळी खाली वाढणार. दुसरा वाईट वागतो वागून त्याचं कर्म त्याच्याकडे. आपल्याकडनं आपण चांगलं वागायचंय. आपल्याकडनं सर्वांच्या बद्दल चांगले विचार करायचे. आपल्याकडनं ज्यांना मदत करतात त्यांना मदत करायची आहे. जेवढं जमेल तेवढं, वाटेल तेवढं नाही. मर्यादा सांभाळा. म्हणून संसार म्हटलं की मर्यादा सांभाळली पाहिजे. ते मर्यादा जर क्रॉस केली तर सीतामाई रावण पळून येतो ना सीतामाईला. मर्यादा क्रॉस केली म्हणून मर्यादा सांभाळली. लक्ष्मण रेषा क्रॉस केली म्हणजे मर्यादा क्रॉस केली. म्हणून चांगलं करायला गेले. सीतामाईने का वाईट केलं नंतर दान द्यायला गेली ते बिचारी. कोणाला? तो ऋषी दिसत होता तिला. म्हणून ऋषी दिसला म्हणजे सगळेच ऋषी नसतात. लक्षात घ्या. तो रावण असू शकतो म्हणून हुशार असलं पाहिजे. जीवनविद्या म्हणते सावध राहा, बावळट होऊ नका. कोणी पण टपली मारली आणि कोणी पण काय बोलत नाही मी अध्यात्माचा अभ्यास करतो मारू. कधी तलवार घ्यायला हरकत नाही. तलवार हातात घ्यायची, भलं होते मनात म्हणायचं. काय म्हटलं श्रीकृष्णाने म्हटलं लढाई कर म्हणजे द्वेष कर म्हटलं नाही त्याने. बाण मार पण मनात म्हण भलं होते आणि बाण मार. कळलं ना? लढाईचं कामच आहे. बाणण्यामध्ये लढाई कशी होणार नाही, होऊ शकत नाही. ते बाण मारायचं काम आहे, कर्तव्य आहे. म्हणून आपलं कर्तव्य आपल्याला केलं पाहिजे. शरीराच्या लेवलला लक्षात ठेवा. प्रत्येकाला कर्तव्य आहे. प्रत्येकाला जे कर्तव्य त्याने म्हणजे मुलांना मुलांचं कर्तव्य आहे. आई वडिलांचं ऐकणं हे मुलांचं कर्तव्य आहे. आई वडिलांनी मुलांची काळजी घेणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि दोघांनी एकमेकाच्या भावना जपणं हे एकमेकाचं कर्तव्य आहे. म्हणजे ह्या सगळ्या कर्तव्य बुद्धी ज्यावेळी माणसाकडे असते त्यावेळी तिकडे आनंद असतो. मुलांनी मुलांच्या मर्यादा सांभाळल्या, आई वडिलांच्या मर्यादा सांभाळल्या आणि एकमेकावर प्रेम केलं तर तिथे ते कुटुंब आनंदाने राहू शकतं. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जीवनविद्या आहे. म्हणजे म्हटलं ना जीवनविद्या अशी छोट्या गोष्टीशी सांगू शकत नाही. पण ज्यावेळेला विचार करायला ते सांगता दिवस रात्र कमी पडतील. कारण जीवनच आपलं अफाट आहे. आपल्याला वाटतं आपण एवढ्या 100 वर्ष जगतोय, 7 वर्ष जगतोय. पण 60 वर्षात क्षणाला आपल्याकडे कितीतरी विचार येतात. क्षणाला आपण कसं वागतो, वाईट वागतो, चांगलं, हे सगळं चाललेलं असतं. पण इथे सावध राहायचं असतं. म्हणून स्वतःच निरीक्षण परीक्षण करा म्हटलं मी. आपल्यालाच व्रतच करा की आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी पाहिल्यानंतर रात्री आपण एक लिहून काढलं कुठे कुठे चुकलो आपण आणि कुठे कुठे चांगलं वागलो. हा हिशोब जर आपण करायला लागलो तर एक दिवस आपण खरोखर चांगले व्हायला लागतो.
आपल्याच चुका आपल्याला जेव्हा कळतात त्यावेळेस आपल्या चुका पण कळत नाही. आपण एखादा अपमान करतो, आपल्याला वाटतं हा छान केलं मी, असं होतं. आपल्याला वाटत नाही, आपण म्हणतो हा नाही मी माझं बरोबर केलं. असं नसतं. प्रत्येक माणसाला मन आहे आणि ज्यावेळेला तुम्ही अपमान करता त्या मनाला दुखवता म्हणजे देवाला दुखवता. हा पॉइंट लक्षात ठेवा. आपण कोणाला दुखवायचं नाहीये. जिथे मन दुखावलं जातं तिथे देवाला दुखवलंय तुम्ही, म्हणजे त्या स्वरूपापर्यंत ते पोहोचलंय दुःख. आणि म्हणून हा प्रत्येक लेवलला आपल्याला हे वागत असताना गेल्या वेळेला एक आणखीन सांगितलं होतं की कर्ता विठ्ठल आहे, कर्ता ईश्वर आहे. तर कर्ता विठ्ठल आहे, कर्ता ईश्वर म्हणजे ही अनंत स्वरूपाची शक्ती ह्या शरीरातून प्रगट आहे. त्यामुळे तिच्याद्वारे हे सगळं चाललेलं आहे. हे जे चाललेलं आहे ते परमेश्वराचं आहे, म्हणजे स्वरूपाचं. श्वासोच्छवास चाललेला आहे, कर्तृत्व आपलं आहे नाही. गाढ झोपलायस आणि श्वास बंद झाला तर परमेश्वरची कृपा आहे. म्हणून उठलास की म्हणून पहिलं अरे जिवंत आहे, जिवंत आहे. कृपा आहे त्याची, किती कृपा आहे. म्हणजे ते स्वरूपाची कृपा. म्हणजे आता ते स्वरूप स्मरण किती असलं पाहिजे. परमेश्वराची कृपा म्हणजे स्वरूपाची कृपा आहे. स्वरूप आहेच म्हणून श्वासोच्छवास व्यवस्थित चाललाय, रक्ताभिसरण व्यवस्थित चाललंय. जेवढं ब्लड प्रेशर पाहिजे तेवढंच पाहिजे. जेवढं ब्लड प्रेशर कमी जास्त होत नाही तेवढं कमी जास्त झोपेत गेलं की उठतच नाही. मग रात्री अरे चांगला बोलला, चांगलं झोपलं, सकाळी उठलाच नाही, तो झोपला. म्हणजे ही जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेचं स्वरूपाच्या द्वारे चाललेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणून सर्व काही आहे ते विठ्ठल. विठ्ठल नाव दिलं तर तुम्ही ती चैतन्य शक्ती आहे, चैतन्य स्वरूप आहे. पण चैतन्य स्वरूप म्हणजे नेमकं काय, पाहणार आहे. एकच सद्गुरूंनी दिलेली ही खूण आहे, ही पक्की लक्षात ठेवा. जिथे पाहणार आहे तिथे स्वरूप आहे. आणि पाहणाऱ्याने पाहणाऱ्याला पाहत राहा. जेव्हा तो पाहणाऱ्याला पाहतो तेव्हा तो स्वरूप भावात जातो. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नुसतं शरीराच्या अपेक्षेत पाहिलं तर मी शरीराच्या वेळी असा छान दिसतो का, असा बारीक आहे, कसा जाड आहे, तो शरीराच्या अपेक्षेत पाहणारा नाही. शरीरापेक्षा तो शरीराला पाहतो. कारण शरीर दृश्य जगत आहे, दृश्य जगताशी तो गुंतला. शरीराची काळजी घ्या पण शरीरात गुंतू नका. म्हणजे शरीराचा जो अभिमान आपण ठेवतो तो नाही ठेवता का. हे शरीर परमेश्वराचं आहे, म्हणजेच स्वरूपाचं आहे. चैतन्य स्वरूपाचं शरीर आहे. जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून करता ईश्वर आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना तुझ्या कृपेने चाललेलं आहे. तुझं आणि माझं म्हणण्याची खरी गरज नाही, पण भक्तीच्या अपेक्षा तुझं माझं येतं. कारण तिथे द्वैतातून भक्ती अतिशय सुंदर होती. अद्वैतात ती भक्ती समजत नाही. भक्ती म्हणत असताना आपण ज्यावेळेला आपण सद्गुरूंचे आहोत हे आपल्याला अधिक चांगलं कळतं. पण आपण आपल्याच स्वरूपाचे आहोत म्हटलं तर कळत नाही. म्हणून स्वरूप आणि सद्गुरू हे एका बाजूला एका लेवलला धरता आलं पाहिजे. म्हणून भक्तीमध्ये सद्गुरूंना धरावं लागतं. कारण सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे ते स्वरूपच सद्गुरू रूपाने बोलतोय हे लक्षात ठेवा. आणि ते स्वरूपच सद्गुरू रूपाने बोलतोय म्हणून तिथे भक्ती येते, तिथे कृतज्ञता येते, तिथे आदर येतो, तिथे प्रेम येतं. हे सगळं तिथे एकवटून येतं आणि त्याच्यातून मानवी मनामध्ये मनाचं शुद्धीकरण व्हायला लागतं. लक्षात घ्या. इथे अहंकार कमी होतो. तुझ्यामुळे म्हटलं की माझं बाजूला होतं, तुझ्यासाठी म्हटलं की माझ्यासाठी बाजूला होतं. आणि जे होतं ते सर्व स्वरूप भावातून कार्य होतं. म्हणून विठ्ठलच करतोय, विठ्ठलच बोलतोय हे मनामध्ये. व्यवहारात बोलायला गेलात तर गोंधळ होईल. तुम्ही म्हणाल अहो मी नाही हो, विठ्ठल आहे. तर जा मार्केटमध्ये जाऊन बोला विठ्ठल आहे. लोक म्हणेल वेडा माणूस आलाय कुठून तरी. म्हणून प्रपंच करताना तुम्हाला त्या पातळीवर जीवभावातल्या सर्वच लोक आहेत. रोमला गेले तर रोमन लोकांसारखं वागलं पाहिजे ना. जीवभावात असलं तर जीवभावातल्या लोकांबरोबर वागलं. पण जीवभावातल्या लोकांना वागलं म्हणजे ते वेड्यासारखं करतो. तू नको वेड्यासारखं करू. तू शहाणा आहेस, तुला कळलंय तू कोण आहेस. त्यामुळे ते वेड्यासारखं त्यांना फक्त मदत कर, त्यांना जरा व्यवस्थित लाईनवर आणण्याचा प्रयत्न कर. हे तुझं काम. त्यांनाही आनंद दे, त्यांनाही सुखाने दे. त्यांच्या अपेक्षित त्यांच्या लेवलला हळूहळू सगळ्या गोष्टी सांगत सांगत पुढे ने. म्हणून इथे संत हे जीवभावातल्या लोकांशी जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांना भक्तीची किंवा ज्ञानाचं मार्गदर्शन, भक्तीचं मार्गदर्शन करत असतात की त्याच्यातून ह्या जाणीवेचं शुद्धीकरण झालं पाहिजे, मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे.
म्हणून मनाच्या लेवलला जे मार्गदर्शन सगळं जीवनविद्या करते ती शुद्धीकरणासाठी करते. आनंद कसा चाखायचा ते सांगत असते. म्हणून आनंद चाखण्यासाठी खूप काही श्रीमंती हवी, खूप काही पैसा हवा, खूप काही निर्णया गोष्टी हव्यात असं नसतं. तिथे जिथे समाधान होतं तिथे आनंद असतो. समाधान ज्या गोष्टी आहेत त्यात समाधान, जे आपल्याकडे जवळ आहे त्यात जेव्हा आपण समाधानी होतो तेव्हा आनंदी असतो, आणि जेव्हा असमाधानी असतो तेव्हा आनंदी नसतो. साधी गोष्ट आहे. माणसाला वाटतं आपण आनंदी आहोत की नाही. आपण जिथे आहोत ते समाधानाने बसलो असतो तर आपण आनंदी असतो. आता इथे कशाला बसलो असा विचार आला तर आनंद गेला. कळलं. म्हणजे आनंद हा आपल्या हातात आहे. म्हणून जिथे समाधानाने राहतात, जे आहे त्याच्यात समाधान. दुसरी गोष्ट, जे आपल्याकडे भरपूर आहे ते दुसऱ्याला देण्यात आनंद. तुमच्याकडे भरपूर आहे तर तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. तुमच्याकडे कमी आहे तर देऊ नका. जीवन दोन्हीकडे सांग, दान करा पण तिथे पण लक्षात ठेवा, जे तुमच्याकडे आहे भरपूर आणि जे दिल्याने तुमचं काहीच कमी होत नाही ते द्या. पण लोक ते पण नाही देत. माझं म्हणून गपचूपच ठेवून बसतं, द्यायलाच मागत नाही. नेहमी सांगतो, तुमच्याकडे 1000 रुपये 10 रुपये काढून द्यायला काय हरकत आहेत का. नाही, माझे 10 रुपये नाही देणार. मग तुला आनंद नाही घेता येणार जीवनातला. म्हणून देण्यात आनंद आहे असं जीवनविद्या सांगते. त्याचा अर्थ तो आहे. म्हणून सतत परत लक्षात ठेवायचं की विठ्ठलच करताय, पण तो मनात, जनात मी तू सगळं आलं परत. म्हणून 3 पातळीवरती आपल्याला लक्षात घेताना एक सुंदर गोष्ट आहे, मागे सांगितली आहे, उपनिषदामध्ये आलेली आहे की हनुमंताला श्री प्रभू रामाचंद्र म्हटलं, तुझा माझ्याबद्दल काय भाव आहे. तर त्याने काय सांगितलं, शरीराच्या पातळीवरती मी तुझा दास आहे. किती सुंदर सांगितलं. मनाच्या पातळीवर मी तुझा अंश आहे, आणि स्वरूपाच्या पातळीवर तू आणि मी एकच आहे. तिन्ही पातळी हे जीवनविद्या ठासून सांगते. म्हणून नम्रपणे वागा शरीराच्या पातळीवर, कृतज्ञतेने राहा शरीराच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर, दोन्ही पातळी तिथे आहे. जे जे चांगल्या चांगल्या गुणांची गरज आहे ती आपल्या मनामध्ये मुरली पाहिजे. त्यामुळे हे कसं होईल, निश्चय करा. आपोआप होणार नाही. चांगली गोष्ट करायला निश्चय करावा लागतो. आपण नेहमी सांगतो लवकर उठा, सगळं हो उठणार. निश्चय करत नाही, उठलंच पाहिजे. नुसतं काही लोक थोडे दिवस निश्चय करतात परत निश्चय निघून जातात. निश्चयाचा निश्चय करत राहायचं. लक्षात ठेवा, निश्चयपूर्वक निश्चय करा की इथे तो निश्चय पण ढळता कामा नये. सकाळी उठायचं, काही हो, पारांबीत उठो का शेंडीत उठो, उठलंच पाहिजे. नाही हो 12 वाजता झोप तरी उठ. ज्यावेळेला ही सवय लागेल, ज्यावेळेला ह्या निश्चय करायला लागतं बहिर्मन, तेव्हा ते अंतर्मनात मुरतं आणि अंतर्मनाला वळण देतं. अंतर्मनाला चांगलं वळण देण्यासाठी निश्चय पूर्वक कृती केली तर ती गोष्ट घडते, नाही तर घडू शकत नाही. आपोआप नाही होणार. ज्याने त्याने हे केलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणून तुझ्या जीवनाचं शिल्पकार म्हणायचं कारणच हे. तुला राम व्हायचं की रावण व्हायचं हे तूच ठरवतोयस. पण हे ज्ञान मिळेपर्यंत ते कळत नाही. कंस व्हायचं की कृष्ण व्हायचंय हे तूच ठरव. कारण आपण अनिष्ट अंगाने जर वागायला लागलो तर कंस होतो. आणि ज्यावेळेला सर्व व्यापक होतो, सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण श्रीकृष्ण होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पण सतत लक्षात ठेवायचं, सगळं जीवन हे त्या दिव्य स्वरूपाचं आहे, जे डोळ्याला कधीच दिसणार नाही. म्हणजे आपणच आपल्याला पाहू शकत नाही, पण आपल्याला आपण पाहणं म्हणजे काय सांगितलंय, आपण पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, म्हणजे आत्मज्ञान असं सांगितलंय. पण आपल्याला आपण पाहायचं म्हणजे आपणच आपल्याला अनुभवायचं आहे. पाहू शकत नाही पण अनुभवू शकतो. आहे हे आहेला पाहता येत नाही, पण आहे हे आहेला जाणता येतं. आहे कोण जाणतं, आहेच जाणतं, दुसरं कोणच नाही जाणत. म्हणून आपण आपल्याला पाहणं असंच म्हणलं म्हणजे अनुभव नाही. म्हणून हे अनुभवत राहायचं असतं आणि सतत आपल्याकडे निरीक्षण परीक्षण करायचं असतं. 15 दिवस नुसतं व्रत करा, आपणच आपल्याकडे पहा म्हणजे
आपण कसे वागतो, कसे बोलतो, सर्वांशी संबंध येतो ना, मनात कसे कसे विचार येतात लिहून ठेवा जरा. एक डायरी ठेवायची, त्याच वेळेला आलं लिहून ठेव जरा, आता चांगला विचार आला, आता हा वाईट विचार आला. हे लिहून ठेवलं की मग कळतं रे आपण किती वाईट विचार करतो, हे त्यावेळेला लक्षात येईल. आणि चांगले विचार केले पाहिजेत ह्याचा निश्चय करा. निश्चय केल्याशिवाय जीवनाला वळण लागणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. निश्चयातूनच जीवन सुंदर होऊ घडतं, सुंदर घडू शकतं. म्हणून जीवनविद्येचं हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान माणसाला देव बनवणार आहे खरं सांगायचं तर. पण माणसाने निश्चय केला पाहिजे की आपल्याला देव व्हायचंय. माणसाने आपण माणूस आहोत एवढंच समजतं, पण माणूस आहोत म्हटलं तरी तो पशुच असतो. कारण परमेश्वर जीवनविद्येचे एक सिद्धांतच आहे, परमेश्वर एक पायरी उतरला आणि झाला माणूस, आणि माणूस परत एक पायरी उतरतो आणि झाला पशु. पशु का? कारण त्याने माणूस पण विसरतो आणि तो पशुवृत्तीकडे जातो. आणि जेव्हा तो देवपणाचा आठव करतो तेव्हा देव होतो, म्हणजे परमेश्वर होतो. म्हणजे सगळं जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आपल्या हाताखाली आहे. पण ते सत्संगामध्ये राहून होतं. असंगाशी संग केला तर सगळं जीवन घसरतं, लक्षात ठेवा. संग जिथे सत्संग आहे, जिथे सत्स्वरूपाचं स्मरण आहे तो सत्संग. बाकी चांगलं बोला, चांगलं गोडगोड बोलला म्हणजे तो सत्संग झाला नाही. म्हणून माणसं गोडगोड बोलतात भरपूर चांगली, पण परत दुसरे वेगळे वागतात, असंही पण होतं. प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी कसं वागेल ते सांगू शकत. म्हणून सावध राहायचं असतं. पण खूप गोडगोड बोलत असला तरी सावध, शंका घेऊ नका, पण सावध राहा, फसणार नाही एवढं, कळलं ना. शंका घ्यायची गरज नाही. म्हणून चांगला बघतो, गोडगोड बोलतो, चांगली गोष्ट आहे एका बाजूने, पण त्याचा हेतू वाईट असेल तर तिथे आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. आणि म्हणून सर्व अंगाने जीवनाची सर्व अंग आहेत. जीवनविद्येच्या ठिकाणी जेव्हा म्हटलं ना की जीवनविद्या कुठे नाही, महाराज नाही म्हणायचं, कुठेही जा तुम्ही, जर जीवनविद्येच्या ज्ञानातून पाहायला लागलं तिथे जीवनविद्येचं हे ज्ञान तुम्हाला आपोआप कळायला लागेल आणि आपल्या जीवनाला सुंदर आकार देता येईल. म्हणून सुंदर आकार देण्याचं कार्य जीवनविद्या करते. पैमावलींचं हे जे स्फुरण आहे, दिव्यत्वाचं स्फुरण आहे, ते माणसाला देव करणारं आहे. आणि म्हणून ह्या ज्ञानाची कास आपल्याला धरता आली पाहिजे. त्याचा खोल गाभा आहे, खूप सांगण्यासारखं आहे, पण किती दिवस सांगता येईल तेवढं वेगळंच. कारण आहे स्वरूप भावापासून अगदी सर्वसाधारण देह भावापर्यंत कसं वागायचं हे आपल्याला सतत कळलं पाहिजे. म्हणून शिष्य आणि सद्गुरू म्हटलं की शिष्याने नेहमी आपण सद्गुरूंचे दास आहोत, म्हणजे त्यांचा ध्यास लागला पाहिजे. दास याचा अर्थ तिथे ध्यास लागला पाहिजे सद्गुरूंचा, लक्षात ठेवायचं. मनाच्या अपेक्षेत आपण सद्गुरूंचं अंग आहोत. अंशात म्हणजे काय, अंग आहोत आपण, त्यांचेच आहोत. आणि तिसरं आपण नाहीच आहोत, सद्गुरूच आहे, म्हणजे स्वरूपच आहोत. तो आणि मी एक नाही, स्वरूपच आहे. तिथे तू आणि मी काहीच नसतं, त्याला म्हणतात तूच आहेस किंवा स्वरूपच आहे. आणि ह्या तिन्ही पातळी ज्याला उलगडल्या तो खरा आत्मज्ञानी झाला, कळलं. तिथे साक्षात्कार झाला. बऱ्याच लोकांना प्रश्न, आम्हाला साक्षात्कार कधी होईल? शरीराच्या अपेक्षेत असे वागता का बघा, मनाच्या अपेक्षेत असे वागता का बघा, आणि स्वरूपाच्या अपेक्षेत स्वरूपच होऊन राहता येतं का बघा. स्वरूप होऊन कधी राहायचं? साधनेमध्ये स्वरूप होऊन राहायचं असतं. डोळे उघडले की मनाच्या लेवलला पोहोचला तुम्ही परत, आणि सर्वांशी संबंधित झाले तर शरीराच्या लेवलला पोहोचले. तिन्ही लेवलला तुम्हाला सहज आनंदात राहता आलं पाहिजे. आणि जर सहज आनंदात राहत असाल तर तुम्हाला हे जीवनविद्येचं ज्ञान आत्मसात झालं म्हणून समजा. हे सर्वांना आत्मसात हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.